नमस्कार, मी हर्षद मेश्राम. आपण विद्यार्थी जीवनात विज्ञान म्हणजे काय हे शिकता शिकता त्याचा उपयोग कसा करायचा हेच विसरून जातोय. आता विज्ञान म्हणजे काय, विशेष ज्ञान. आता विशेष ज्ञान म्हटलं की त्याचा विशेष उपयोग पण आलाय, पण तो खरीच उपयोग आपण करतो काय, कशा प्रकारे केल्या पाहिजेत, इथंच कुठं विज्ञान आश्रमाने मला मदत केली. जेव्हा मी इथं IIT बॉम्बेचा इंटर्न म्हणून जॉईन झालोय, तेव्हा मी सोलर डोम ड्रायर आणि विविध ड्रायरवर काम केलंय आणि आता ॲज अ ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून अन्यन प्रोजेक्टवर काम करत आहे. आता ह्या 1 वर्षामध्ये मला प्रोडक्ट कसं असलं पाहिजेत, आपण कोणत्या फील्डमध्ये काम केलं पाहिजेत आणि नेमकं क्लायंट्सला म्हणजे शेतकऱ्याला काय हवं आहे किंवा कांदा कसा खराब होतोय याबद्दल मला माहिती झाले. विज्ञान आश्रमातील एक गोष्ट मला खूप आवडते की आपण इथं बेसिक प्रिन्सिपल म्हणजे असं का होतंय, याच्या मागे कारण काय हे शिकतोय. आता असं होतंय तर पुढे काय होणार याचे प्रिडिक्शन वगैरे कसं करायचं हे पण इथं शिकवलं जातोय. आणि नेमका म्हणजे विज्ञान प्लस आश्रम. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, त्याचबरोबर आपण आश्रमाचे नियमही पाळावं असे या आश्रमात शिकवलं जातं. DIC म्हणजे डिझाईन इनोव्हेशन सेंटर, ज्यामध्ये मी फेलो म्हणून जॉईन झालो. ज्या वेळेला मी फेलो म्हणून जॉईन झालो तर आम्हाला एक स्पेसिफिक प्रोजेक्ट दिला जातोय, त्यावर आम्हाला 6 महिने काम करावं लागतंय. त्याच्या अगोदर तुम्हाला गुगल फॉर्म भरावं लागतंय की तुमचे एम्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि तुमची टाइमलाईन काय राहणार आहे. त्यावेळेला मी आपले एम्स ऑब्जेक्टिव्ह सर्व ठीक लिहिलं होतं, पण आमचे जे DICचे हेड आहेत दीक्षित सर, त्यांच्याकडे मी जेव्हा गुगल फॉर्म घेऊन गेला तर त्यांनी मला खूप बेसिक क्वेश्चन विचारले की हर्षद, कांदा गोल का राहतोय. आता मी पूर्ण गुगल फॉर्म चांगल्या तऱ्हेने भरलेला होता की कोणता कांदा लवकर खराब होतोय, कशा प्रकारे खराब होतोय, महाराष्ट्राचा कांदा किती दिवस चालतोय, काय काय प्रॉब्लेम आहेत, पण मी विचारच केला नव्हता की कांदा गोल का राहतोय. त्यावेळेला मला असं समजलंय की हे वेगळंच आहे, हे विश्व जिथं आपण काम करणार आहोत हे सर्व वेगळंच आहेत. आणि कशा प्रकारे काम करणार आहोत हे तुम्ही 6 महिन्यात जेव्हा इथं DIC फेलो म्हणून जॉईन होणार किंवा तुम्ही जर आता तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये असाल तर इंटर्नशिप म्हणून तुम्ही इथं लागू शकता.